वर्धा, यवतमाळ, नांदेड, बीडमधील पिण्याच्या पाण्यात विषारी पदार्थ. केंद्र सरकारच्या अहवालातून धक्कादायक वास्तव उघड. सरपंच हत्येप्रकरणी परभणीमध्ये मूकमोर्चा. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून अवघ्या 5 दिवसांच्या बाळाची चोरी. बाळ चोरणारी टोळीच सक्रिय असल्याचा संशय. महिला सीसीटीव्हीत चित्रित. गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. वाघिणीला 5 बछड्यांसह घेरणं महागात पडलं. जिप्सी चालक गाईडवर निलंबनाची कारवाई. उमरेड करांडला अभयारण्यातल्या घटनेनं खळबळ. पिझ्झामध्ये सापडला चाकूचा तुकडा. पिंपरी चिंचवडच्या इंद्रायणी नगरमधील घटना. अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार करणार. ठाण्यानंतर पुण्यात हिंदी मराठी वाद पेटला. एअरटेलच्या टीम लीडरला मनसेनं धुतलं. चल कान पकड़ के बात चल. मुंबईत आजपासून पुन्हा कडक प्लास्टिक बंदी. हॉटेलांसह बाजारांमध्ये झाडाझडती. चीनकडून पुन्हा कुरापत. लडाखमध्ये 2 नव्या प्रदेशांची घोषणा. घुसखोरीचा भारताकडून निषेध. रिटायर होणार नाही. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माची मोठी घोषणा. खराब कामगिरीमुळेच बाहेर बसण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट.